नमस्कार. तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आहे ज्योती गायकवाड. खरं तर पूजा खेळकर या म्हणूयात की खोटी प्रमाणपत्र देऊन सरकारी ऑफिसर बनणारी ही जी केस होती किंवा प्रकरण होतं पुण्यात उघडकीस आलं होतं आणि या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रभरातून फोम या संघटनेकडे 200 पेक्षा फ्रॉड ऑफिसर्स ही संघटना अशी काम करते की जे फ्रॉड ऑफिसर्स आहेत ज्यांनी खोटे प्रमाणपत्र मिळून सरकारी जॉब मिळवलेत अशा वरती ते एक डेटा कलेक्ट करतात आणि त्यांच्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये अमाप अशा डिटेल्स येतात, अमाप अशा फाईल्स येतात की राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन मग ते अपंगत्वाचं सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, असे सगळे खोटे प्रमाणपत्र देऊन त्यांनी सरकारी जॉब मिळवलेले. काय आहे ही संघटना, कसं काम करते आणि आता त्यांच्याकडे काय काय प्रकरण उघडकीस आले त्या संदर्भात आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. अक्षय कांबळे आणि आपलं नाव सांगा. महेश घरगुडे. महेश सर, काय काय डाटा आहे तुमच्याकडे आणि तुमची संघटना काय काम करते? आमची संघटना प्रामुख्याने विद्यार्थ्यांसंदर्भात काम करत असते की जी जागा रिक्त आहेत, सरकार भरत नाही, निकाल लागत नाही, काय फ्रॉड होतं यासाठी आम्ही काम करत असतो. आता जे देशात गाजत असलेल्या खेडकर प्रकरण त्यानंतर पुन्हा आम्ही ऍक्टिव्ह मोडवर जाऊन जे राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्र घेतलेले असतील त्यामध्ये खेळाडूचं बोगस प्रमाणपत्र असेल, अपंगत्वाचं असेल, भूकंपग्रस्त असेल किंवा टायपिंगचं असेल, हे जे काही लोक सिस्टीम मध्ये गेलेत बोगस प्रमाणपत्र घेऊन त्यांचा हे पर्दाफाश करत आहोत आणि त्यांना बाहेर काढून जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करत आहोत. आमच्याकडे जे आम्ही मुवमेंट राबवल्यापासून आजपर्यंत 200 ते 300 लोकांचे ज्यांनी काही फेक प्रमाणपत्र घेतले आहेत आणि त्या सिस्टीम मध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी मागणी करत आहेत आणि आम्हाला डेटा पुरवत आहेत. तर आम्ही आज मीडियाच्या समोर येऊन जे काही पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार ही उपजिल्हाधिकारी पर्यंत पोहोचू शकतात हे एक उदाहरण मीडिया समोर देणार आहे. त्या संदर्भात अखेर सर बोलतील. काय माहिती आहे, काय तुमच्याकडे डाटा कलेक्ट झालाय? आता आज आपण जी केस स्टडी करायला आलेलो आहोत किंवा केस आम्ही तुमच्या समोर सांगायला आलो ते रुपेश पागोरे यांची आहे. रुपेश पागोरे यांनी 2017 मध्ये क्लर्क टायपिस्ट नावाची एक्झाम पास झाले, जे ओबीसी जनरल मधून झाले. नंतर मुंबई पोलीसमध्ये बॅट्समन म्हणून त्यांनी भरती केली एक खेळाडू प्रवर्गातून. नंतर त्यांनी 2018ला महाराष्ट्र ग्रुप सी ची टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क जी एक्झाम होते ती ओबीसीच्या पीएच म्हणजे फिजिकली हँडिकॅप, ब्लाइंडनेस, लो विजन या प्रवर्गातून मिळवली. नंतर 2019ला तलाठी महाभरती झाली होती, तर त्यामध्ये खुल्या प्रवर्गातून म्हणजे खुला खेळाडू प्रवर्ग हा त्यांनी तिथं वापरला. नंतर 2021ला एमपीसीची कंबाईनची जी एक्झाम होते तिथं परत विजन लो आहे म्हणजे पीएच म्हणून परत वापरलं. आणि 2022 मध्ये परत त्यांनी दुसरं एक सर्टिफिकेट काढलं मल्टी डिसॅबिलिटीचं आणि ज्याद्वारे ते उपजिल्हाधिकारी या पदावरती रुजू म्हणजे निवड झाली त्यांची. आणि त्यांनी एका चांगल्या विद्यार्थ्याची म्हणजे जो खरंच भारत गंगावणे म्हणून जो विद्यार्थी आहे त्याची जागा खाल्ली होती. मग हा आम्ही विषय सातत्याने मीडियामध्ये पोहोचवत होतो. आम्ही याची निवेदनं एमपीसीला वगैरे दिली होती. म्हणून त्यांची फेर चाचणी होणार आहे उद्या. पण ही फेर चाचणी होताना आम्हाला अशी माहिती मिळते की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवलेला आहे, मेडिकल ऑफिसरना पुरवलेला आहे. त्यामुळं त्यांची चाचणी योग्य होईल की नाही आणि भारत गंगावणे जो खराच दिव्यांग विद्यार्थी आहे त्याला न्याय मिळेल का नाही याची आम्हाला शाश्वती नाही. म्हणून आज आम्हाला मीडियाला बोलावं लागलं आणि मीडियाला समोर घेऊन यावं लागलं. आमच्याकडे इतके धक्कादायक प्रकार आलेले आहेत मॅडम. एका घरातले 4 पीएच कॅन्डिडेट आहेत जे क्लास 1 ऑफिसर झालेत आणि जर आपण म्हटलं की बाबा त्यांना जेनेटिक असू शकतं तर वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग आहेत. म्हणजे इतके धक्कादायक प्रकार आहेत. कमीत कमी 10 उपजिल्हाधिकारी आपल्याला सापडतील जे पीएच आणि स्पोर्ट्स कोट्यातून झालेले आहेत जे पूर्णपणे फेक आहेत. 12,000 रुपयाला दिव्यांग सर्टिफिकेट मिळते आपल्या इथं. म्हणजे ससून सारख्या हॉस्पिटलमधून आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की एक बॅचचे 30, 35 विद्यार्थ्यांनी एकाच इयरच्या दिव्यांग सर्टिफिकेट काढून आयबीपीएस मध्ये नोकरी मिळवलेली आहे. मग असे इतके धक्कादायक प्रकार आहेत आणि ते धक्कादायक प्रकार आम्ही सातत्याने आणू, पण हा अर्जंट लेवलवरती आम्हाला समोर आणणं गरजेचं होतं म्हणून हा प्रकार आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे. हे जे गंगावणे किंवा यांचं जे प्रकरण म्हणता तुम्ही, हे कधी तुमच्या समोर आलं? हे गंगावणे यांचं प्रकरण खूप दिवसापूर्वी मॅडम आमच्या समोर आलं होतं, पण यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स आम्ही जमा करत होतो. आपल्याला माहित आहे की एखादा विद्यार्थी डिसेबल्ड नाही म्हणून असं कोणतं सर्टिफिकेट नसतंय, म्हणून त्याचे डॉक्युमेंट्स काढणं ही सगळ्यात मोठी प्रोसेस आहे. आणि यामध्ये काय करतात की असे जे अधिकारी आहेत जे सीओ आहेत, क्लास 1 आहेत, ते आमच्यावर दमदाटी करतात की जर तुम्ही आमचं नाव मीडियामध्ये घेतलं तर तुमच्यावर आम्ही मानहानीची केस करू. पण सांगा, जर डिसॅबिलिटी नसलेलं सर्टिफिकेट जर नसेलच तर अशा विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळवून देणार आहे?
हे खरं तर मीडियाचं काम आहे की अशा विद्यार्थ्यांना शोधून यांच्यावर आमचा संशय आहे, आणि गव्हर्नमेंटचं काम आहे की खऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं. पण गव्हर्नमेंटचं काम आम्ही करत आहोत की आम्ही तुम्हाला केसेस अशा समोर आणून देतोय, त्यांच्यावरती कमिटी बसवा, त्या खऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या, खऱ्या खेळाडूंना न्याय मिळवून द्या. एसटीचे असे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांनी फेक सर्टिफिकेट काढलेले आहेत. मी हात जोडून सरकारला, मीडियाला आणि त्या अधिकारी वर्गांना विनंती करतो की खऱ्या स्पोर्ट्स खेळाडूंना, खऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना, खऱ्या एसटी एससीना तुम्ही न्याय द्यावा. नक्कीच हे जे अपंगाचं सर्टिफिकेट यांनी मिळवलेलं आहे याच्यावर पुढे काहीही कारवाई झालेली दिसत नाही. काहीही कारवाई या संदर्भात झालेली तुम्ही नाही. आणखी कुणाशी कॉन्टॅक्ट केला? आम्ही एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ऑनलाईन तर्फे, ईमेल करून. त्याचबरोबर एमपीसीला दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, अजितदादांना निवेदन दिलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. जे तिथे उद्या मेडिकल ऑफिसर आहेत त्या मेडिकल ऑफिसरना पण आमचं निवेदन आम्ही व्हॉट्सअप तर्फे पाठवलेलं आहे. अशा प्रकारे खऱ्या विद्यार्थ्याला, भारत गंगावणे नावाच्या विद्यार्थ्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही झगडत आहोत. याबरोबर सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की खरंच पोटतिडकीनं सांगतो, जो हा विद्यार्थी आहे ज्यानं पीएच म्हणून वापरलेला आहे हा फेक आहे. अशा फेक आणि फ्रॉड माणसाला प्रशासनात कोणतीही जागा देऊ नये. तो ज्या पदावर बसलेला आहे ते पद सुद्धा त्याच्याकडून काढून घेण्यात यावं आणि त्याच्यावर क्रिमिनल प्रोसिजर सीआरपीसी नुसार त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. नक्कीच. तर अपंगत्वाचं खोटं सर्टिफिकेट मिळून काही जॉब मिळवले जातात आणि खरं तर असं बघितलं जातं की जे होतकरू आणि प्रामाणिक विद्यार्थी त्यांच्यावर अन्याय होताना दिसतोय. फळ ही संघटना गेले अनेक दिवस झाले फ्रॉड सर्टिफिकेट मिळवून काम करणारे किंवा जॉब मिळवणाऱ्या अशा लोकांना उघडकीस करते. यानंतरचंही आपण काही प्रकरण बघणार आहोत. तुर्तास तरी आता या प्रकरणाला न्याय देण्याची गरज आहे. काय मेसेज द्याल तुम्ही शेवटचा? मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला असा मेसेज देतो की पोम संघटनेचं पत्रक तुमच्यापर्यंत नक्की पोहोचलं असेल. त्यावरती जो आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती असे जे फ्रॉड ऑफिसर आहेत त्यांची माहिती आम्हाला पाठवा. त्या माहितीची शहानिशा आम्ही करू. त्याचबरोबर त्यांची जी फेक डॉक्युमेंट्स आहेत ती जमा करण्याचं आम्ही काम करू आणि जे खरे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही 100% न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मॅडम, तर दिव्यांग आणि एकूणच वेगवेगळ्या कॅटेगरीतली ज्यांच्यावर खरंच आता म्हणूयात की अन्याय झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फळ ही संघटना आवाज उठवताना दिसते. धन्यवाद.